नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता आपलं स्वागत करते. तुम्हाला झाड पाहून लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत आपट्याचं पान. तर आपट्याचं पान, त्याला दसऱ्याला सोन्याचा मान, त्याप्रमाणे आपण आज आपट्याचं लोकरचं पान बनवूया, क्रोशाचं पान बनवूया. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, मी इथे एक पान बनवलेलं आहे. यासाठी आपल्याला हिरव्या रंगाची लोकर आणि 2.5 mm ची सुई लागणार आहे. सुरुवातीला आपण स्लिप नॉट करतोय आणि 8 साखळ्या घालतोय. 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण सुईकडून सोडून पहिली साखळी सोडून द्यायची आणि दुसऱ्यामध्ये आपण एक सिंगल क्रोशिया, एक मुका खांब घालतोय. त्याच्या पुढच्या टाक्यात आपण एक मुका खांब घालतोय. पुढच्या टाक्यामध्ये आपण एक खांब म्हणजे एक डबल क्रोशिया करतोय. पुढच्या टाक्यात आपण 2 डबल क्रोशिया, एकाच टाक्यामध्ये 2 डबल क्रोशिया करतोय. तर हा माझा एक डबल क्रोशिया झाला. तिथेच आपण दुसरा डबल क्रोशिया बनवतोय. पुढच्या टाक्यामध्ये आपण 2 वेड्याचा एक खांब बनवणार आहोत. त्याला ट्रिपल क्रोशिया बोलतात. ज्याच्यावर आपण सुईवर 2 वेढे घेतो आणि टाक्यामध्ये सुई घालून तिकडून एक वेढा घेतो. मग आपल्याकडे एकूण 4 वेढे होतात. 4चे 3, 3चा 2 आणि 2चा 1 असं बनवतो. पुढच्या टाक्यामध्ये आपण एक खांब म्हणजे एक डबल क्रोशिया बनवतो. तर आता आपला शेवटचा टाका राहिला. शेवटच्या टाक्यामध्ये आपण 3 अर्ध खांब बनवणार आहोत. हे पहा, दोऱ्याची अट्टी घेतली, टाक्यामधून सुई घालून तिकडून एक दोऱ्याची अट्टी घेतली. जर एकूण 3 झाल्या, 3 एकदम सोडून टाकायचे म्हणजे आपला हा झाला अर्ध खांब. अशा आपल्याला शेवटच्या टाक्यात 3 अर्ध खांब करायचे आणि आपलं विणकाम वळवायचं आहे, दुसऱ्या साईडला बनवायचं. हे पहा, हे झाले माझे 3 अर्ध खांब. आता मी वळवून घेते आणि जसं आपण इकडून आलो तसं आपल्याला आता उलट्या बाजूने विणत जायचं. आता सुरुवातीला आपण एक खांब घालणार आहोत. हे पहा, 3 अर्ध खांबाची साखळी सोडली आपण आणि पुढच्यामध्ये आपण एक खांब घातला म्हणजे एक सिंगल क्रोशिया. पुढच्या टाक्यात आपल्याला 2 वेड्याचा खांब म्हणजे ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे. 2 वेड्याचा एक खांब बनवायचा आहे. इथे आपण 2 वेड्याचा खांब बनवला. पुढच्या टाक्यात आपल्याला 2 खांब बनवायचे म्हणजे डबल क्रोशिया. तर इथे आपण 2 खांब बनवून घेऊया. एक, तिथेच दुसराही बनवायचा आहे. पुढच्या टाक्यात एक खांब बनवायचा आहे म्हणजे एक डबल क्रोशिया. आता आपल्याला पुढच्या 2 टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. हा माझा एक सिंगल क्रोशिया झाला आहे. आता हा दुसरा.
आता जो कॉर्नरचा टाका आहे तिथे आपल्याला 2 अर्ध खांब घालायचे आहेत. एकाच टाक्यामध्ये 2 अर्ध खांब. तीन टाके एकदम सोडतोय आपण, म्हणजे ते आपला अर्ध खांब होतोय. आता पुढच्या 2 टाक्यामध्ये हे पहा, पुढच्या 2 टाक्यामध्ये आपल्याला 2-2 खांब म्हणजे 2-2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. इथे मी डबल क्रोशे बनवते. हा झाला एक, हा झाला दुसरा. पुढच्या टाक्यात पण 2 डबल क्रोशे बनवायचे म्हणजे 2 खांब. आता पुढच्या टाक्यात आपल्याला 2 वेड्याचे 3 खांब बनवायचे आहेत. एकाच टाक्यामध्ये 2 वेड्याचे 3 खांब. आता हा आपला झाला एक खांब. त्याच्या पुढच्यामध्ये त्याच टाक्यामध्ये आपल्याला अजून 2 वेड्याचे खांब, म्हणजे टोटल आपल्याला 2 वेड्याचे खांब बनवायचे आहेत. पुढच्या 2 टाक्यांमध्ये आपल्याला 2-2 डबल वेड्यांचे खांब बनवायचे आहेत. हा झाला एक. हे 2 वेड्याचे खांब म्हणजे आपला ट्रिपल क्रोशे असतो. एक झाला. इथेच आपण दुसराही बनवतोय आणि आता आपण पुढच्या ह्यात पण असेच 2-2 वेड्याचे खांब बनवतोय. आता आपल्याला इथे बनवायचं आहे पुढच्या टाक्यात अर्ध खांब. इथे आपण अर्ध खांब बनवणार आहोत आणि पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्यामध्ये स्लिप स्टिच करणार आहोत. तर इथे मी अर्ध खांब बनवते. हा मी अर्ध खांब बनवला आहे. आता हा एक टाका सोडते आणि त्याच्या पुढच्यात स्लिप स्टिच करते. स्लिप स्टिच करताना मी टाक्यावर न करता आतून घेते. हे पहा, आतून घेते आणि सोडून घेते टाका. आता पुढचा एक स्क्विप करायचं आहे, म्हणजे एक सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक अर्ध खांब करायचा आहे. एक टाका सोडला आपण आणि त्याच्या पुढच्यात एक अर्ध खांब बनवला. पुढच्या 2 टाक्यामध्ये आपल्याला 2 वेड्याचे 2-2 खांब बनवायचे आहेत. हा झाला एक. दोन. पुढच्या टाक्यातही 2 वेड्यांची खांब बनवायचे आहेत. पुढच्या टाक्यातही 2 डबल वेड्याचे खांब बनवायचे आहेत. तर पुढच्या टाक्यात आपल्याला 3 डबल वेड्याचे खांब बनवायचे आहेत. हे झाले आपले 3 डबल वेड्याचे 2 वेड्याचे 3 खांब. पुढच्या 2 टाक्यात 2-2 खांब म्हणजे डबल क्रोशे. 1 2. आता पुढच्या टाक्यातही 2 खांब म्हणजे 2 डबल क्रोशे. हे पहा, आता आपला दुसरा राऊंडही पूर्ण झाला आहे. आता आपण स्लिप स्टिचने अटॅच करायचं. हे पहा, स्लिप स्टिचने जिथे आपण सुरुवात केली तिथे अटॅच केलं.
आणि आता आपल्याला तिसरा राऊंड करायचा आहे. तिसरा राऊंड करताना आपण 3 साखळ्या घालतोय सुरुवातीला. जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथेच आपण 3 साखळ्या घालूया आणि तिथेच 2 खांब घालतोय, म्हणजे 3 चैन 2 डबल क्रोशिया एकाच टाक्यामध्ये. पुढच्या 5 टाक्यांवरती आपल्याला 5 खांब बनवायचे. 1 बघा, पुढच्या 5 टाक्यांवरती 5 खांब. आणि आपण जे आत्ता 3 खांब सुरुवातीचे नंतर 5 खांब हे जे बनवलं आहे ते आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करायचं आहे. हे आपले 5 खांब झालेत. पुढच्या टाक्यावर आपल्याला 3 खांब बनवायचे. 1 2 आणि 3. पुढच्या 5 टाक्यांवरती 5 डबल खांब बनवायचे. एक एक खांब बनवायचा. 1 2 3 अशा आपल्याला 5 खांब 5 टाक्यांवरती बनवायचे आहेत. नंतर पुन्हा 3 खांब एकाच जागेत बनवणार आहोत. ते आपण 3 खांब बनवायचे आहेत एकाच जागेमध्ये. सुरुवातीला आपण 3 खांब बनवले, त्याच्यानंतर एकाच टाक्यामध्ये 3 खांब, नंतर 5 टाक्यांमध्ये एक एक खांब, पुन्हा एकाच टाक्यात 3 खांब आणि तेच आपण पुन्हा रिपीट केलं. आता आपण इथे 3 खांबांनंतर सर्व कॉर्नरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने अटॅच केलं. आणि इथे आपण एक पुढच्या टाक्यात एक खांब बनवला, तिथेच आपण अजून 2 खांब बनवणार, म्हणजे आपण इथे 3 खांब बनवणार दुसऱ्या साईडला विणताना. हे पहा 3 खांब झाले आपले. जसं आपले शेवटी 3 खांब आणि मग आपण स्लिप स्टिच केलं तर त्याप्रमाणे आता 3 खांब आणि पुढे आपल्याला 5 टाक्यांमध्ये एक एक खांब बनवायचे. आता आपल्याला 5 टाके बनवून झालेले आहेत. तर इथे आपल्याला पुढच्या टाक्यामध्ये 3 खांब बनवायचे. 1 2 आणि 3. पुढच्या 5 टाक्यात पुन्हा एक एक खांब. 1 2 3 4 आणि 5. शेवटच्या टाक्यामध्ये आता आपण जशी सुरुवात केली होती 3 साखळ्या 2 खांब एकाच टाक्यात, तर इथे आपण 2 खांब बनवणार आहोत आणि 2 साखळ्या करून हे पहा एकाच टाक्यामध्ये आपण 2 खांब 2 साखळ्या बनवून अटॅच करणार आहोत स्लिप स्टिचद्वारे. इथे आपण बनवतो एक खांब, तिथेच आपण दुसराही खांब बनवणार आहोत. हा झाला 1 आणि 2 साखळ्या, म्हणजे 2 खांब बनवले आपण तिथे 2 साखळ्या आणि स्लिप स्टिचद्वारे सर्वात कॉर्नरच्या किंवा सुरुवातीच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करतोय. आणि आता आपण एक चैन करून एक साखळी करून धागा कापून घेऊया.
पहा कसा आकार आला आहे मस्त. तर मी आता हा धागा कापून घेते आणि आता आपण हा धागा सुरुवातीला इकडच्या कॉर्नरला जोडून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढे देठाचा आकार बनवता येईल. या साईडला बनवून घ्यायचा देठाचा आकार. तर मी जो आहे तो धागा इकडे कापून घेते आणि नंतर आपण सुईद्वारे हे धागे असतात ते हाईड करून घ्यायचे. आता मी दुसऱ्या साईडला हे पहा, हे झालं या साईडला. मी या साईडच्या टोकाला पुन्हा धागा जोडून 5 साकळ्या घालते. इथे मी 5 साकळ्या घालून घेते. पाच साकळ्या घालून धागा कापून घ्यायचा आणि आपण व्यवस्थित धागे सुईद्वारे हाईड करून घ्यायचे, जेणेकरून आपलं काम फिनिशिंगमध्ये दिसेल चांगले. पहा आपला हा छानसा आपट्याचं पान झालेलं आहे, म्हणजे सोन्याचं पान. हे मी माझ्या पुतणीला दाखवलं. ती मला बोलली कशाचं पान आहे अहिल्या. तर तिला मी बोलले की सोन्याचं पान आहे. तर मला ती बोलली ग्रीन कलर काय आहे, येल्लो का नाही. तर मी खास तिच्यासाठी येल्लो कलरचं सोन्याचं पान बनवलं आहे. हे पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.